शिक्षण, आरोग्य, शेती, पर्यटन, ग्रामविकास आदी विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला। त्यावेळी ते बोलत होते। सर्वसामान्यांना आरोग्य विषयक सुविधा जिल्ह्यातच मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला। यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी शिक्षण, आरोग्य, शेती, पर्यटन, ग्रामविकास आदी विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। सर्वसामान्यांना आरोग्यविषयक सुविधा जिल्ह्यातच मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं। राधानगरी तालुक्यातील कांबळवाडीसारख्या छोट्याशा गावात जन्मलेल्या स्वप्नीलनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदक मिळवून जगात भारी कोल्हापुरी ही म्हण सार्थ ठरवली असल्याचं सांगत नामदार मुश्रीफ यांनी स्वप्नीलसह त्याच्या कुटुंबियांचं अभिनंदन केलं। नामदार मुश्रीफ यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि CPR या दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यासाठी तसंच नवीन आवश्यक इमारतींचं बांधकाम करण्यासाठी एकाच वर्षात जवळपास 1200 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचं सांगितलं। ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। लघु उद्योजक राजश्री मनोहर पाटील, रमेश शंकरलाल पारिक यांना जिल्हा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। गडिंग्लज तालुक्यातील भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी यांना विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल येडगे, राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे पुणे विभागाचे आयुक्त दिलीप शिंदे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी S कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।